नमस्कार. आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करतेय. कावीळ या आजाराचे अतिशय विस्तृत वर्णन आयुर्वेद शास्त्रातील ग्रंथामध्ये आहे. हा आजार होण्याची कारणे काय, त्याची लक्षणे काय आहेत, तसेच हा आजार कोणत्या व्यक्तीला होऊ शकतो, कावीळ या आजाराचे विविध प्रकार, तसेच आयुर्वेद शास्त्रात वर्णन केलेली त्यावरील उपचार असे विस्तृत वर्णन कावीळ या आजाराचे ग्रंथांमध्ये आढळते. तर आज आपण कावीळ म्हणजेच जॉन्डिस या आजाराविषयी संपूर्ण माहिती बघूया. त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तसेच आपल्याला माझ्याशी ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल. कावीळ हा आजार विविध प्रकारांमध्ये आढळतो. कावीळ या आजारामध्ये यकृत आणि पित्ताशयाच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण झालेला आढळतो आणि त्यामुळे इतर लक्षणेही निर्माण होत असतात. यकृताचे कार्य आहे की अन्नपचनाला मदत करणे, तसेच यकृताचे अनेक कार्य देखील आहे. यकृताच्या वर असलेल्या पित्ताशयातून पित्त स्रवते, ते पित्त अन्नपचनासाठी उपयुक्त असे ठरते आणि या कावीळ या आजारामध्ये या पित्ताशय आणि यकृतासंबंधीच आपल्याला कार्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि म्हणून आपल्याला कावीळ हा आजार होतो. परंतु त्यांच्या कार्यात बाधा निर्माण होण्याची देखील कारणे आहेत, ज्यामुळे हा कावीळ आजार होत असतो. तर ही कारणे कोणती आहेत हे बघूया. म्हणजेच कावीळ आजाराची काय कारणे आहेत हे बघूया. दूषित पाण्यामुळे देखील जॉन्डिस म्हणजेच कावीळ हा होऊ शकतो. ॲनेमिया झालेला व्यक्ती म्हणजे ज्याचे हिमोग्लोबिन अतिशय कमी आहे, अशा व्यक्तींनी जर पित्त वाढवणारा आहार आणि विहार केला तर अशा व्यक्तींना पुढे चालून कावीळ हा आजार होऊ शकतो. ॲनेमियाची लक्षणे दिसत असतील तर आपल्याला तिथेच लक्ष देणे गरजेचे आहे. त्याकडे जर दुर्लक्ष केले तर याचे रूपांतर पुढे चालून कावीळमध्ये होऊ शकते. मग पित्त वाढवणारा आहार कोणता आहे किंवा विहार कोणते आहेत हे बघूया. जसे आंबट, खारट, मसालेदार, तिखट पदार्थ आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात असणे. आंबवून केलेले पदार्थ जसे इडली, डोसा, उत्तप्पा, जिलेबी हे पदार्थ आहारामध्ये जास्त प्रमाणात असणे. बेकरीचे पदार्थ जसे ब्रेड, पाव, बिस्किट, टोस्ट, खारी यांचा जास्त वापर करणे. उष्ण, कोरडे, पचायला जड अन्न पदार्थ आहारात जास्त असणे. शिळे अन्न वारंवार खाणे, तसेच विरुद्ध अन्न देखील आहारामध्ये जास्त प्रमाणात असणे. विरुद्ध अन्न म्हणजे काय, तर दोन विरुद्ध गुण असलेले पदार्थ आहारामध्ये त्यांचा जास्त प्रमाणात वापर करणे. विरुद्ध अन्नाविषयीच्या संपूर्ण माहितीचा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्यावा. विरुद्ध अन्नाचे थोडक्यात उदाहरण सांगायचे झाल्यास जसे उडीद डाळ आणि दही एकत्र खाणे म्हणजे दही वडे खाणे, किंवा नॉनव्हेज आणि दही एकत्र खाणे, मासे आणि दूध एकत्र खाणे, किंवा दुधासोबत फळांचा समावेश असणे जसे फ्रूट सॅलेड, मिल्कशेक, केळीचे शिकरण यांचा आहारात जास्त समावेश असणे याला विरुद्ध अन्न असे म्हणतात. हे जर जास्त प्रमाणात आहारात असेल तरी देखील कावीळ हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. जेवणाचे नियम न पाळणे म्हणजे वारंवार जेवणे, जेवणाच्या वेळा न पाळणे, जेवणानंतर लगेच काहीतरी खाणे, जागरण जास्त प्रमाणात करणे, हे देखील आपल्याला त्वचाविकार होतात किंवा इतर आजार देखील होऊ शकतात. यामध्ये कावीळ या आजाराचा देखील समावेश आहे. ज्या व्यक्तीला ऑलरेडी ॲनेमिया आहे, रक्तातील हिमोग्लोबिन हे कमी आहे, अशा व्यक्तींनी जर या आहाराचे सेवन केले तर त्यांना कावीळ हा आजार कालांतराने होतोच. आता बघूया की या कावीळ या आजाराची लक्षणे काय आहेत. या लक्षणांवरूनच त्यांचे प्रकार देखील पडलेले आहेत. कावीळाच्या जॉन्डिसच्या पहिल्या प्रकारामध्ये डोळे, त्वचा, नख, मल, मूत्र यांना खूप जास्त डार्क येल्लो म्हणजे हळदीप्रमाणे पिवळा असा कलर येतो. व्यक्तीचा चेहरा देखील फिकट पिवळ्या रंगाचा आपल्याला दिसतो. व्यक्तीचे अन्नपचन हे योग्यरित्या होत नाही. तोंडाला देखील व्यक्तीच्या चव लागत नाही. अंगामध्ये सतत ताप असा असतो.
अंग व्यक्तीचे सतत दुखत असते. तिला घाम जर येत असेल तर कपड्यांना पिवळ्या रंगाचे घामाचे डाग लागलेले आढळतात. तसेच यकृत आणि पित्ताशय म्हणजेच लिव्हर आणि गॉल ब्लॅडर हे आपल्या पचनामध्ये कार्यरत असतात, परंतु यांच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे व्यक्तीचे पचनक्रिया देखील व्यवस्थित होत नाही. काविळाच्या दुसऱ्या प्रकारामध्ये मलप्रवृत्ती ही पिवळी हळदीप्रमाणे होण्याऐवजी अगदी पांढरट फिक्की अशी होत असते, परंतु इतर लक्षणं मात्र तशाच प्रकारची आढळतात. याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस असे म्हणतात. म्हणजे जे काही पित्त पचनासाठी पित्ताशयातून येत असते त्या पित्ताच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होते, म्हणून हे पित्त पचनक्रियेमध्ये भाग घेत नाही आणि त्यामुळे मलाला पांढरा असा रंग येतो आणि हे पित्त शरीराच्या इतर भागामध्ये जातात, म्हणून इतर अवयवांना जसे डोळे, नख, त्वचा यांना पिवळा रंग आलेला असतो. या दोन्ही प्रकारच्या कावीळची ट्रीटमेंट ही वेगवेगळी असते, त्यामुळे ट्रीटमेंट घेताना आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्यांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्येच घ्यावी. तर आपण इथे काय सांगणार आहोत, तर कावीळ या आजारामध्ये पथ्य पाणी पाळणे हे अतिशय महत्त्वाचे असे ठरते. जर आपण पथ्ये हे योग्यरित्या पाळली तर कावीळ हा आजार लवकरात लवकर बरा होऊ शकतो. तर बघूया की कावीळ या आजारामध्ये काय खावे आणि काय खाऊ नये की जेणेकरून आपला आजार हा लवकरात लवकर बरा व्हावा. सर्वप्रथम बघूया की काय खाऊ नये. कावीळ या आजारामध्ये पचनक्रिया तसेच लिव्हर आणि गॉल ब्लॅडर यांचे कार्य डिस्टर्ब झालेले असते, म्हणून आपण पचायला हलकाच असा आहार घ्यायला हवा. म्हणून शिळे अन्न खाण्याचे टाळावे, नॉनव्हेज, अंडी हे खाण्याचे टाळावे. शुद्ध आहार, आंबवलेले पदार्थ तसेच तिखट मसालेदार पदार्थ खाण्याचे देखील टाळावे. तसेच आंबट पदार्थ, पचायला जड पदार्थ खाण्याचे देखील टाळावे. अशा प्रकारचा आहार घेतल्यास पचनक्रियेवर भार येतो आणि आपल्याला पचनक्रिया ही सहज सोपी व्हावी, म्हणून आपल्याला अशा प्रकारचा आहार हा टाळायचा आहे. कावीळ झाल्यावर काय खावे हे बघूया. कावीळ झाल्यावर पाणी उकळून नॉर्मल टेम्परेचरला आणून किंवा कोमट असेच प्यावे. कोमट पाण्यामुळे पचनक्रिया ही सहज व्हायला मदत होते. तसेच जर पचनक्रियेमध्ये काही अडथळा निर्माण झाला असेल तो देखील या कोमट पाण्याने कमी व्हायला लागतो. म्हणून नियमितपणे कोमट पाण्याचे सेवन कावीळ या आजारात करावे. कावीळ या आजारात व्यक्ती अतिशय दुर्बल, क्षीण असा झालेला असतो, त्यामुळे संपूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कावीळ या आजारात व्यक्तीने दिवसा देखील झोपावे आणि रात्री देखील झोपावे. आयुर्वेद शास्त्रामध्ये दिवसा झोपण्यास टाळायचे सांगितलेले आहे, परंतु ज्या आजारात व्यक्ती अतिशय दुर्बल असा होतो अशा आजारी व्यक्तींनी दिवसा झोपण्यात देखील काही हरकत नाही. आहारामध्ये पचायला हलका असाच आहार घ्यावा, ज्यामध्ये वरण, भात, मुगाची डाळ, तूप यांचा समावेश असावा किंवा पचायला ज्या हलक्या भाज्या आहेत, फळभाज्या आहेत जसे दोडका, कद्दू, भेंडी अशा प्रकारच्या ज्या फळभाज्या आहेत या फळभाज्यांचा समावेश आपल्या आहारात करावा. भाज्या करताना देखील तिखट हे कमी प्रमाणात टाकावे. आहारामध्ये भाज्यांचे सूप, फळांचे रस हे घ्यावे. कावीळ झालेला असल्यास पिकलेली पपई अतिशय उपयुक्त अशी ठरते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला कावीळ हा आजार होतो त्यावेळेला उसाचा रस सेवन करण्यास आयुर्वेद शास्त्रात सांगितलेले आहे. उसाचा रस म्हणजे तोही बिना बर्फाचा साधा हा रस पिण्यास सांगितलेले आहे. उसाच्या रसाने त्वरित ऊर्जा अशी मिळते, पचनक्रिया सुधारते. उसाचा रस हा मधुर रसात्मक असल्यामुळे पित्त हे कमी करायला मदत करते. त्यामुळे पित्तदोष कमी झाल्यामुळे कावीळ बरा होण्यास मदत होते. तसेच उसाच्या रसामुळे शरीरातील साठलेले जे अतिरिक्त दोष आहे हे बाहेर पडण्यास देखील मदत होते. कावीळ या आजारामध्ये रसधातू, रक्तधातू, मांसधातू हे आपले धातू अतिशय दुर्बल झालेले असतात. त्यामुळे संपूर्ण विश्रांती घेतल्यास या धातूंना बल प्राप्त होते. त्यामुळे कावीळ झालेल्या व्यक्तींनी संपूर्ण विश्रांती अशी घ्यावी.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कावीळ या आजारामध्ये एरंड या वनस्पतीची जी पाने आहे, या पानांचा रस दररोज 7 ते 8 दिवस जर आपण घेतला तर कावीळ हा बरा होण्यास मदत होते. एरंडाचा रस हा थोडा साखर टाकून घ्यावा. एरंडाच्या पानाचा रस हा आपल्या यकृतावर म्हणजे लिव्हरवर काम करत असतो, त्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि कावीळ हा आजार बरा होण्यास मदत होते. कावीळ, जॉन्डिस हा आजार थोडा चिवट असा आहे, त्यामुळे आपल्या या आहारामध्ये तसेच ट्रीटमेंटमध्ये सातत्य असायला हवे, तरच हा आजार बरा होऊ शकतो. या आजारांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करून आपण जर इतर अपथ्य करतच राहिलो तर आजार बळावू शकतो. या पथ्य पाण्याबरोबर आपल्याला योग्य आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेणे देखील आवश्यक आहे. केवळ पथ्य पाळून आजार हा कधीच बरा होत नसतो. आजार बरा होण्यासाठी पथ्य पाणी पाळणे याची मदत होत असते, त्यामुळे पथ्य पाणी आपण आवर्जून पाळावे. तर अशा प्रकारे कावीळ म्हणजे जॉन्डिस या आजाराची कारणे, लक्षणे आणि पथ्य आहेत. तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता. तसेच आपल्याला ऑनलाईन कन्सल्ट करायची असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव, वय, आजार लिहून पाठवा. आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल. आपल्याला माझ्या क्लिनिकला येऊन भेट द्यायची असल्यास देखील ॲड्रेस दिलेला आहे. धन्यवाद.